हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे आमचा वृंदावनचा डे 3। तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही किती मस्ती करतो इथे, आणि देवदर्शन पण आमचं खूप छानपणे होतंय। तर आज आम्ही चाललो आहे प्रेम मंदिरला। खूप आम्ही एक्साइटेड आहे ते मंदिर बघण्यासाठी, आणि अजून आम्ही मस्ती करणार आहे, तर आमच्या सोबतच राहा। मी आले प्रेम मंदिर मध्ये, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। आता आतमध्ये जाऊन बघू आपण, ह्याची ब्युटी अजून एक्सप्लोर करू। काय म्हणता काका, बाहेरूनच किती छान दिसते मंदिर। आत जायला तर आपण खूप एक्साइटेड आहोत, आणि आतमध्ये आपण पाहूया की काय काय किती किती छान बघायला मिळते आपल्याला, आणि त्या मंदिराचं आपण हे पण समजून घेऊया की कधी बांधलंय, कधी, आणि त्याचं महत्व काय ते पण समजून घेऊया। आणि आता इथे येऊन आम्हाला समजलंय की मंदिर बंद आहे। बापरे, खूप जास्त ऊन आहे। आता प्लॅन मध्ये थोडासा चेंज होऊन आम्ही चाललोय निधिवनला। आम्ही इथे प्रेम मंदिरच्या इथे आलो, पण ते आता सध्या बंद आहे बोलतात। काहीतरी 12ला बंद होतं, परत 4:30ला उघडले। तर आता आम्ही चाललोय निधीवन। आम्ही हे लावून घेतलंय दोघांनी। ही सुंदर दिसते, बोलते ही गंगूबाईची रिक्षा। सगळ्याकडे जिथे तिथे ब्लॉगिंग चालू आहे गाईज, जिथे तिथे ब्लॉगिंग। महारानी लागे मने खारो खारो यमुना जीरो पानी लागे, मने खारो खारो यमुना जीरो पानी लागे, मने खारो खारो यमुना जीरो पानी लागे। राधे 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 राधे। - 16,001 झाडं आहेत। 16,001 म्हणजे 16,001 कृष्णाच्या मानलेल्या बायका होत्या, आणि त्याच्या पुढे रास लिहिला, तिथं रास करतो असे आपल्याला आता 3 स्पॉट बघायचे। त्याच्यानंतर प्रकट स्थल आहे। प्रकट स्थल म्हणजे तिथं स्वयंभू मूर्त्या निघाल्यात, म्हणून त्याला प्रकट स्थल म्हणतात। असे आपण 4 स्पॉट आपण बघणार। आतापर्यंत मी जेवढं ऐकलंय वाचलंय त्याच्यामध्ये मला असं माहिती आहे, थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे जेवढे पण तुम्ही बघतायत हे जे वृक्ष आहेत, ह्यांची उंची खालच्या साईडने वाढते ना, की हे वरती वाढतात। आधीपासून ह्यांची उंची वरच्या साईडला वाढलेली नाहीये, खालच्या साईडला हे वाढत जातात। अशी एक बायका होत्या ज्या त्यांची पत्नी होती, त्यांचं हे रूप आहे। आणि हे रात्रीचं इथे येऊन कृष्ण आणि राधा आणि ह्या त्यांच्या 1601 गोपिया सोबत रास करतात, डान्स करतात। आणि ह्याचे अजून पण खूप सारे पुरावे इथे मिळतात। तिथे मागे मंदिर आहे, तिथे खाल्लेलं पान रात्रीचं मिळतं, आणि दाताचे ते दातून खाल्लेले मिळतात। लड्डू हाफ मिळतो, शृंगारचं सामान राधाराणीने यूज केलेलं मिळतं। ते सकाळी 5 वाजता असतं असं मी बघितलंय। घाबरलं, काकांना घाबरलं। रात्रीचं इथे एकही माकड किंवा एकही पक्षी थांबत नाही। आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी थांबायचा प्रयत्न केलाय की त्यांचे इथे अजून पण बांधून ठेवलेले आहे। अजून असं मानलं
म्हटलं जातं की इथे रात्रीचं एकही माकड थांबत नाही. माकडच नाही, फक्त एक पशु किंवा प्राणी काहीच इथे थांबत नाही. कारण की राधाराणीची जी ही स्पेस आहे ती प्रायव्हेट स्पेस आहे. ते इथे आराम करतात, विश्राम करतात. आणि ज्या लोकांनी इथे ज्यांना इच्छा असते किंवा ज्यांना देवाला बघायचंच असतं ते लोक थांबतात इथे रात्रीचं. गुपचूपमध्ये अलाउड तर नाही आहे, पण गुपचूपमध्ये थांबतात. आणि मला असं वाटतं की जेही लोक इथे थांबलेले आहेत ते मूर्ख लोक असतील. कारण की जे आपल्याला देवाला बघायची इच्छा असते ती एखाद्या गोष्टीला बघायची इच्छा तिथपर्यंतच असते की जेव्हा आपण तिला बघतो तेव्हा एका थोड्या टाईमपर्यंत प्रेम पण कमी होतं आणि सारखं जी तडप असते ना ती पण कमी होते. तर मला अशी इच्छा नाही आहे की मला कृष्ण दिसावे, मला राधाराणी दिसावे, मला त्यांचे दर्शन द्यावे. मला तर नवीन बघताच त्यांच्यावर खूप प्रेम करायचं आहे. तर येस, ह्यांची हाईट बघा, अशी वरच्या साईडनी नाही वाढत जात, ते खालच्या साईडनी झुकतात. राधे राधे. आम्ही इथून निघताना आणि पाऊस येताना टाईम एकच झाला आहे. पण मला खूप आनंद होतो की वृंदावनमध्ये माझ्यावरती पाणी पडतं आहे पावसाचं. पण राधे राधे, इथली प्रत्येक गोष्ट जर वाईट जरी झालं ना तरी असं चांगलंच वाटतं की चला हे आलाच का मध्ये येऊन काही वाईट जरी झालं नाही एखादी गोष्ट आपल्यासोबत असं जरी घडलं तरी पण असं वाटतं की चला राधाराणीने आपल्यावरती मोठं संकट येण्यापासून टाळलं आहे. तर प्रत्येक इथली गोष्ट निगेटिव्ह असते ती पॉझिटिव्हमध्ये होतो बस टर्न जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. अशा प्रकारे आमचा आज आहे वृंदावनमधला लास्ट डे. आम्हाला बिलकुल इच्छा नाही आहे इथून घरी जायची, अजिबात नाही. आणि खूप 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 आठवणी सोबत आम्ही घेऊन चाललो आहे. वृंदावन तर आम्ही सोडतोय, पण आठवणींचा भंडार आणि ठाकूरजींना आम्ही आमच्या मनात घेऊन चाललो आहे. खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या, माणसं ओळखायला शिकलो आम्ही इकडेच. आणि एक कळलं की सेफ झोन जो असतो तो त्याच्या बाहेर पडणं किती गरजेचं असतं. आपण आपल्या जागी राहून काय म्हणतात बसून तीर मारत असतो, पण खरं ऍक्च्युअली उभं राहिल्यावर गोष्टी वेगळ्या असतात. तर ही माझी तरी ग्रुप सोबत अशी पहिली ट्रिप होती, त्यामुळे अजूनच 4 गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि माझ्या पिल्लू सोबत पण मला मजा आली. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे ब्लॉग आले की तुम्हाला लगेच कळेल. बाय बाय, राधे राधे.